नमस्कार, मी स्क्वॉड लीडर अजय परांजपे, योस्काय एव्हिएशन सेंटरचा फाउंडर आहे आणि आमच्या ह्या संस्थेची मेन ध्येय आहे की खरं कसं होतं, खरं मुलांना ट्रेनिंग चांगलं करेक्ट मिळायला पाहिजे. त्या अनुषंगाने इथे आपलं जो सिम्युलेटर चालू आहे त्याच्यावर खरा बारामती एअरपोर्ट तुम्हाला दिसतोय. जसा खरा एअरपोर्ट आहे त्याचंच आम्ही ते चित्रीकरण केलंय आणि जे विमान पायलट उडवतोय ते सुद्धा ॲक्च्युअल विमाने जे खरं तेच विमाने जे क्रॅशमध्ये उडवलं जात होतं. आता आपण दाखवतोय की पहिल्यांदा जेव्हा मुंबईकडनं ते विमान आलं तेव्हा त्याला तो रनवे कसा दिसत होता आणि रनवे नीट दिसत नसल्यामुळे आता तुम्ही बघू शकता तर रनवेवरचे काही मार्किंग तुम्हाला दिसत नाही आहेत. तसंच धुरकट आहे. वेळ सुद्धा आपण तशीच ठेवलेली आहे, सकाळची साधारण 8:30 ते 8:45. आणि हा जो रनवे आहे त्याला थोडा धुरकट दिसतोय, त्याच्या काही मार्किंग नीट दिसत नसल्यामुळे तो त्या रनवेवर उतरला नाही आणि ते क्रू त्या रनवेच्या वरनं पुन्हा हवेत गेले. ज्याला खालचे लोक म्हणतात की त्या विमानाने एक चक्कर मारली, लगेच उतरलं नाही, ते आता आपण दाखवतोय. त्यामुळे जेव्हा त्याला नीट दिसलं नाही रनवे तेव्हा त्यांनी वर जायचं ठरवलं, जे आता आपण बघताय. आणि आता थोड्या वेळाने आपण बघू की ते विमान वळून पुन्हा परत त्या दिशेने येईल, पुन्हा उतरायचा प्रयत्न करेल. आता आपण त्याच दिशेने चालू आहोत आणि विमान आता डावीकडे वळणार आहे. की आता पायलटला जवळून गेल्यामुळे रनवे दिसला आहे आणि त्यामुळे तो आता पुन्हा त्या रनवेवर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याचे आपण आता दृश्य बघतोय. तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला बाहेरचं जे आता दृश्य दिसत आहेत ते खरं बारामतीच्या इथल्या दृश्यांचीच कॉपी केली गेली आहे. त्यामुळे जवळजवळ पायलटला कसं दिसलं असेल ह्याचा आपण अंदाज आता घेत आहोत. हे पण सांगू इच्छितो की हे जे विमान आहे जे तुम्हाला समोर पॅनल दिसत आहेत हे तेच विमान आहे जे ऍक्च्युअल क्रॅशमध्ये त्याचं जे क्रॅशमध्ये होतं तेच विमान पायलटला समोर काय दिसतं होतं हे बरोबर तसंच दिसत आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर उन्हाच्या पण हे सावल्या येत आहेत, सकाळची 8:30ची वेळ आहे आणि पायलट आता पुन्हा उलटा फिरून पुन्हा रनवेला पॅरलल जाऊन पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत हे घडतंय तोपर्यंत मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही कृपया आम्ही जे दाखवतोय ती त्या क्रॅश होण्याची वजह आहे किंवा रिझन आहे असं धरू नका. हे आमचा एक फक्त प्रयत्न आहे की पायलट्सला काय त्यावेळेला दिसत असेल आणि कसं त्यांनी प्रयत्न केला असेल. पण ह्याच्यातनं तुम्ही प्लीज काही असं कन्क्लुजन काढू नका की विमान ह्याच्यामुळे क्रॅश झालं. ते कोर्ट ऑफ एन्क्वायरी जी होईल, जी समिती बसली आहे ती आपल्याला सांगेल की नेमकं काय घडलं. हा आमचा फक्त एक अंदाज आहे की ही एक शक्यता आम्ही वर्चवतोय आणि ह्यातनं आम्ही कुठलाही असं सांगू इच्छित नाही की क्रॅश कशामुळे झालं. तर आता ही जी फेज आहे ह्याच्यामध्ये पायलट आता उलट्या दिशेने चालला आहे, परत त्या दिशेने वळवण्यासाठी. किंबहुना आपण रस्त्याच्या मनाने त्याला यू टर्न सारखं धरू शकतो की आपण त्याने यू टर्न करून पुन्हा तो त्या रनवेच्या दिशेने आला आहे उतरवण्यासाठी. आणि इथे नेमकं काय घडलं हा अजून प्रश्नचिन्ह आहे की तो रनवेवर पुन्हा का नाही उतरला. आम्ही फक्त ही गोष्ट सिम्युलेट करतोय की रनवेवर उतरायच्या आधी त्याला हे खालचं चित्र कसं दिसलं असेल, खऱ्या विमानातनं कसं दिसलं असेल, त्या पायलटला कसं दिसत होतं. त्या समोरचं जो तुम्ही स्क्रीनवर पॅनल बघू शकलात हे पॅनल तसेच दिसत होते. खाली जी शेतं वगैरे दिसत आहेत ही बारामतीच्या आजूबाजूची शेतं आहेत आणि तुम्हाला एक अंदाज येईल की हे किती कठीण आहे. तुम्ही आत्ता जरी बघितलं तरी तुम्हाला रनवे दिसणार नाही. त्यामुळे जमिनीवरनं बसून सांगणं की त्याला रनवे कसा दिसला नाही आता तुम्हाला अंदाज येईल. आता इथे काहीतरी घोळ झाला आहे आणि त्या आपल्याला जे खालनं दिसतं की त्या घरटे घेतले विमानाने
Hold on. Hold on. Hold on. Hold on. Keep left, keep left. Hold on. Don't correct, keep left. Hold on. Hold on. आणि हे अशा प्रकारे घरट्या घेत ते विमान क्रॅश झालं. आता हे आम्ही मुद्दामून इथे घरट्या घेतल्या आहेत, मुद्दामून घरट्या घेतल्या आहेत आणि अशा प्रकारे ते विमान पडलं असेल. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर प्रामुख्याने इथे आपण त्या शेवटचं जे काय 1.5-2 मिनिटं होती त्याच्यामध्ये काय घडलं असेल किंवा त्या पायलटल्या खऱ्या विमानातनं, म्हणजे हे जे विमान आपण दाखवतोय हे तेच लिअर जेट आहे, त्यातनं त्याला कसं दिसलं असेल, त्याला रनवे दिसणं किती कठीण होतं. आणि मुख्यतः जे सांगितलं जातं की रनवेवर एड्स नाही, म्हणजे त्याचं मी तुम्हाला एक सांगतो की आता पायलटला अंदाज नाही आहे बघताना की त्यांनी डावीकडे जायचं आहे का उजवीकडे जायचं आहे. जे की मुंबई किंवा पुणे एअरपोर्टला जिथे ILS नावाची ही असते तिथे त्याला आतमध्ये पण दिसतं की तो रनवेच्या डावीकडे आहे का उजवीकडे आहे आणि त्यांनी खाली आहे का वर आहे, हे त्याला तिथे फायदा मिळतो, जो की इथे त्याला तो फायदा नव्हता. तुम्ही जर बघितलं तर प्लेन अँड सिम्पल एक स्ट्रिप आहे रनवेची ज्याच्यावर काही पण हे नाही आहेत, सोयी त्याला नाही आहेत. त्यामुळे माझा असा एक अंदाज आहे की तुम्हाला ह्यातनं ह्या चित्रीकरणातनं कळलं असेल की त्या पायलटला काय तिथे वाटलं असेल क्रूमध्ये. धन्यवाद. Hold on. Hold on. Hold on. Hold on. Hold on. बारामतीमध्ये विमान अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवारांसह 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र या अपघाताची काय कारणं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर आता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे हे विमानाची प्रतिकृती आहे आणि यानुसार हा अपघात कसा झाला असेल हे आपण जाणून घेणार आहोत. आणि विमान उतरवताना बारामतीचं विमानतळ जे आहे ते कशा पद्धतीचा आहे हेही जाणून घेणार आहोत आणि त्याचाही डेमो आपण साम टीव्हीवरती बघतोय. सर, आपण जर पाहिलं तर बारामतीचं विमानतळ जे आहे ते विमान उतरवताना कशा पद्धतीने वैमानिकाला कसरत करावी लागते किंवा त्याचे काय वैशिष्ट्य? सो बारामती एअरपोर्ट हे रेग्युलर एअरपोर्ट म्हणजे पुणे किंवा मुंबई असं नसल्यामुळे तिथे काही जे वैमानिकाला उतरवायला जे लागतात यंत्रणा ती तिथे नाही आहे. अगदी बेसिक एअरपोर्ट आहे, तिथे रनवे आहे, पण बाकी आता ती यंत्रणा कशी असते की त्याच्यामध्ये जेव्हा पायलट उतरवायला येतो विमान तेव्हा ते त्याच्या संबंध विमानाच्या फेजमधलं सर्वात कठीण फेज असते की त्याला अंदाज लावावा लागतो, बरोबर वेग आणि त्याचं विमानाचं अंतर ठरवून बरोबर उतरवायला लागतं. कधीकधी जर काही कारणामुळे अंदाज येऊ शकला नाही तर रनवे किंवा एअरफील्डवर एक इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम असते जेणेकरून पायलटला आतमध्ये कळतं की तो जास्त उंच आहे का खाली आहे, डावी आहे का उजवी आहे, आणि तो करेक्ट करत जातो. त्यामुळे त्याला सुरुवातीला जेव्हा तो यायला सुरुवात होते तेव्हा त्याला ॲप्रोचचा एक अंदाज मिळतो, म्हणजे तो बरोबर अलाइन करू शकतो. इथे ती यंत्रणा नसल्यामुळे पायलटला केवळ त्याच्या डोळ्यांनी जे दिसत असेल त्याच्यावरच अवलंबून राहायला लागतं. आणि इथे असा माझा अंदाज आहे की हे टेबल टॉपवर असल्यामुळे, थोडंसं उंचीवर असल्यामुळे आणि सकाळचं थोडंसं धुरकट आणि पुन्हा सूर्य येत होता त्यांच्या बाजूनी, त्यामुळे त्याला थोडंसं त्याचे मार्किंग्स किंवा हे दिसायला कठीण झालं असणार आणि त्यामुळे त्यांनी एक पहिल्याच अटेम्प्टमध्ये लँड नाही केलं आणि फिरून पुन्हा प्रयत्न केला उतरवायचा विमान. नाही, पण सर आपण जर पाहिलं तर आत्ता आपण डेमो पाहिलाय, पूर्ण विमानतळ जे आहे ते बारामतीचं विमानतळ आणि तेच विमान होतं. त्या विमानाचा डेमो आत्ता आपण पाहिलाय. नेमकं काय अडचणी सगळ्या येत होत्या?
तर त्याच्यात अडचण अशी येत होती की रनवे नीट दिसत नसल्यामुळे आणि डोळ्यामध्ये रिफ्लेक्शन त्या उन्हामुळे येत असल्यामुळे त्याला कदाचित ते रनवे नीट दिसलं नसल्यामुळे त्यांनी परत प्रयत्न केला उतरवायचा आणि परत जेव्हा तो उतरवायला आला तेव्हा त्याचा समजा चुकून जर अंदाज चुकला असेल किंवा जर त्याच वेळेला काही कारणाने बिघाड झाला विमानामध्ये तर ते विमान कंट्रोल करायला त्यांना कठीण गेलं आणि ते विमान डावीकडे पलटलं. आत्ता आपण जसं बघितलं की जेव्हा आमचा सुद्धा वैमानिक उडवत होता तेव्हा त्याला डावीकडे बघून अंदाज घ्यायला लागत होता रनवेचा. तर त्यावेळेला त्या क्षणात काहीतरी घटना घडली आहे जी आता आपल्याला कमिटीच्या द्वारे कळू शकेल. सर पण मग अशा वेळेस काय खबरदारी घेणं आवश्यक आहे किंवा अशा वेळेस काय खबरदारी घेता येते? खबरदारी माझ्या मते जर पायलटला जर कॉन्फिडन्स नसेल की इथे मला नाही उतरता येणार तर बरेच वेळेला असं केलं जातं की मग ते विमान दुसरीकडे नेऊन उतरवलं जातं. आत्ताचीच मागच्या 2 दिवसापूर्वीची माझ्या एका मित्राची घटना आहे की जेव्हा ते रांचीला विमान चाललं होतं, रांचीला त्यांना नीट एअरपोर्ट न दिसल्यामुळे ते विमान जाऊन कलकत्त्याला उतरलं आणि जेव्हा तिथली हवामान ठीक झाली तेव्हा ते विमान पुन्हा कलकत्त्याहून रांचीला गेलं. पण ह्याचा तुम्ही अर्थ असं समजू नका की वैमानिकांनी चूक केली हे ठरवण्यामध्ये. मी जस्ट सांगतोय की वैमानिकाला जर असं लक्षात आलं की नाही मला नाही इथे उतरवता येणार काही कारणामुळे तर तो दुसरीकडे विमान नेऊ शकतो. म्हणजे हे जर ह्या बाबतीत झालं असतं तर हा अपघात झाला नसता. हां, आता हे सांगणं कठीण आहे की आपण त्या पायलट त्याचा 15,000 तासाचा अनुभव होता त्यामुळे त्याचा निर्णय चुकण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की जर त्यांनी तो निर्णय घेतला असता तर त्याला दुसरीकडे नक्कीच घेऊन जाऊ शकला असता तो विमान. पुण्याला किंवा पुणे जे सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे तिथे तो उतरवू शकला असता विमान. अपघात वाचला असला. की आपण जर पाहिलं तर पूर्ण डेमो जो आहे तो आपण आता या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या पुढील काळातही वैमानिकांनी जर असं त्यांना वाटत असेल की हे विमानतळ जे आहे या ठिकाणी विमान उतरवण्यासाठी योग्य नाही तर ते दुसऱ्या विमानतळावर जाऊनही आपलं विमान उतरू शकतात. त्यामुळे आता जी परिस्थिती त्यांच्या समोर असेल त्यावरती वैमानिक जो आहे तो निर्णय घेत असतो. त्यामुळे या भविष्यातील अपघात वाचवण्यासाठी नक्कीच पुढचे प्रयत्न जे आहेत ते वैमानिकांना करणं आवश्यक आहे. कॅमेरामॅन किरण काजळेसह सागर साम टीव्ही पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.